मुंबई महापालिकेत जनतेनं कुणालाच बहुमत दिलेलं नाही। 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला, तर त्या खालोखाल 82 जागा जिंकून भाजपनंही जोरदार मुसंडी मारली। 5 अपक्ष नगरसेवकांचं शिवसेनेचं संख्याबळ 89 झालं असताना भाजपनं मात्र आपले पत्ते उघड केलेले नाहीत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात गई बात गई असं म्हणत शिवसेनेशी पॅचअप करण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केले। माझी खात्री अशी आहे की एका मुंबईच्या निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये झालेले मतभेद, तात्विक मतभेद पण नाही, जागा वाटपाचे मतभेद, तुम्हाला इतके की मला इतके, या मतभेदाची परिणती संपूर्ण महाराष्ट्रातला पाठिंबा काढून घेण्यामध्ये जाईल असं मला वाटत नाही। भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांशी गुप्त चर्चा सुरू केल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंपर्यंत निरोप पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। भाजप बॅकफूटवर येण्याचं कारण केवळ मुंबई महापालिका नाहीये। कोल्हापूर, सांगली, नाशिक, जालना, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ या 8 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेची गरज पडणार आहे। शिवाय फडणवीस सरकारलाही स्थैर्यासाठी शिवसेना बाहेर जाण्यापेक्षा आतच असणं सोयीचं आहे। म्हणूनच शिवसेनेनं आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असताना भाजपच्या तंबूत मात्र शळावल्याचं चित्र आहे। मात्र पुन्हा युती करण्यासाठी पुढाकार कोण घेणार असा इगो या नवीन समीकरणांच्या आड येतोय। 10 महानगरपालिकांनी 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागल्याबरोबरच राज्यात जिथे गरज असेल तिथे शिवसेना भाजपने सत्तेसाठी पुन्हा एकत्र यावं असं मत ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं। त्या पार्श्वभूमीवरच शिवसेनेबरोबर एवढा संघर्ष होऊनही भाजपने आता पॅचअपसाठी प्रयत्न सुरू केलेत। भाजपच्या या प्रयत्नांना यश येणार का आणि उद्धव ठाकरे भाजपच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देणार का, यावरच राज्यातील यापुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहेत। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।